कधी तुम्हाला असं वाटलं आहे का, की लोक तुमची किंमत करत नाहीत? तुम्ही सगळ्यांसाठी चांगलं करता, मदत करता, सगळ्यांशी नम्रपणे वागता, पण तरीही काही लोक तुम्हाला कमी लेखतात, तुमच्या भावना दुर्लक्षित करतात, तुमच्याशी मनासारखं वागतात आणि तुम्हाला गृहीत धरतात. मग प्रश्न पडतो, चूक नेमकी कुणाची आहे? लोकांची की आपल्या वागण्याची? कारण अनेक वेळा लोक आपल्याला चिल्लर समजतात, कारण आपणच त्यांना तसं समजण्याची सवय लावलेली असते. आपण प्रत्येक वेळी होकार देतो, प्रत्येक वेळी स्वतःपेक्षा इतरांना महत्त्व देतो, स्वतःच्या किंमतीपेक्षा लोकांच्या मतांना जास्त किंमत देतो आणि नकळतपणे स्वतःची व्हॅल्यू कमी करतो. लक्षात ठेवा, लोक तुमच्याशी तसं वागतात जसं तुम्ही त्यांना तुमच्याशी वागू देता. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, लोक तुम्हाला चिल्लर का समजतात आणि स्वतःची व्हॅल्यू वाढवण्यासाठी 10 शक्तिशाली नियम, जे तुमचा सेल्फ रिस्पेक्ट, कॉन्फिडन्स आणि पर्सनॅलिटी पूर्णपणे बदलून टाकतील. नंबर 1, प्रत्येक वेळी होकार देणं. अनेक लोकांना वाटतं की सगळ्यांना मदत करणं, सगळ्यांना होकार देणं आणि कोणालाही नाराज न करणं म्हणजे चांगला माणूस असणं. पण वास्तव वेगळं आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला होकार देता, तेव्हा लोक तुमच्या चांगुलपणाची किंमत करत नाहीत. उलट त्यांना वाटू लागतं की तुम्ही नेहमीच उपलब्ध आहात. म्हणून गरज असेल की ते नाही म्हणायला शिका. कारण नाही म्हणणं हा उद्धटपणा नाही, तर सेल्फ रिस्पेक्ट आहे. नंबर 2, स्वतःची किंमत कमी करणं. काही लोक स्वतःच्या यशाचं कौतुक करत नाहीत, स्वतःच्या क्षमतांवर शंका घेतात आणि सतत स्वतःला इतरांपेक्षा कमी समजतात. मग लोकही त्यांच्याकडे तसंच पाहू लागतात. लक्षात ठेवा, जग तुमच्याकडे तसं पाहतं जसं तुम्ही स्वतःकडे पाहता. नंबर 3, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न. तुम्ही कितीही चांगले असलात तरी प्रत्येक जण तुमच्यावर खुश राहणार नाही, कारण प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. म्हणून सगळ्यांना खुश करण्याच्या नादात स्वतःचं सुख गमावू नका. लोकांचं अप्रुव्हल मिळवण्यापेक्षा स्वतःचा आदर मिळवणं जास्त महत्वाचं आहे. नंबर 4, मर्यादा नसणं. बाउंड्रीज नसतील तर लोक तुमचा वेळ, भावना आणि ऊर्जा वापरायला लागतात. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. म्हणून प्रत्येक नात्यात मर्यादा असणं आवश्यक आहे. जिथे गरज आहे तिथे स्पष्टपणे बोलायला शिका. नंबर 5, स्वतःसाठी उभं न राहणं. जेव्हा कोणी तुमच्याशी चुकीचं वागतो आणि तुम्ही शांतपणे सगळं सहन करता, तेव्हा लोकांना वाटतं की ते नेहमी असंच वागू शकतात. म्हणून गरज असेल तिथे स्वतःसाठी उभं राहायला शिका. कारण तुमच्या हक्कासाठी तुम्हीच आवाज उठवला नाही तर दुसरं कोणीही उठवणार नाही. नंबर 6, लोकांच्या मतांना जास्त महत्त्व देणं. अनेक लोक आयुष्यभर लोक काय म्हणतील या विचारात अडकून राहतात आणि स्वतःची स्वप्न पूर्णच करत नाहीत. लक्षात ठेवा, लोकांचं काम बोलणं आहे, तुमचं काम पुढे जाणं आहे. नंबर 7, जास्त उपलब्ध राहणं. जे लोक प्रत्येकासाठी नेहमी अवेलेबल असतात, त्यांची किंमत अनेक वेळा कमी होते, कारण लोक त्यांना गृहीत धरायला लागतात. म्हणून स्वतःच्या वेळेची किंमत ठेवा. प्रत्येकासाठी स्वतःचं आयुष्य थांबवू नका. नंबर 8, कॉन्फिडन्स कमी असणं. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नसाल तर लोकही तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवणार नाहीत. आत्मविश्वास हा फक्त बोलण्यात नसतो, तो तुमच्या चालण्यात, वागण्यात आणि निर्णयांमध्ये दिसतो. नंबर 9, रिस्पेक्ट मागणं. आदर हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. लोकांना खुश करण्यासाठी स्वतःला बदलू नका, स्वतःची गुणवत्ता वाढवा. लोकांचा आदर आपोआप मिळू लागेल. नंबर 10, स्वतःची व्हॅल्यू सिद्ध न करणं. लोक तुमची किंमत तेव्हाच ओळखतात जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता.
स्वतःवर काम करा, नवीन कौशल्य शिका, यशस्वी व्हा आणि तुमचं काम इतकं प्रभावी बनवा की लोकांना तुमची व्हॅल्यू नाकारता येणार नाही. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते. आपण आयुष्यात अनेक वेळा दुःखी होतो कारण लोक आपली किंमत करत नाहीत. आपल्याला दुर्लक्षित करतात, आपल्याला गृहीत धरतात, आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतात आणि मग आपण विचार करतो, माझ्यातच काहीतरी कमी आहे का? लोक माझी किंमत का करत नाहीत? पण खरं सांगायचं झालं तर अनेक वेळा समस्या लोकांमध्ये नसते. समस्या आपल्या स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात असते. कारण जेव्हा आपण स्वतःला कमी समजतो तेव्हा जगालाही आपल्याला कमी समजणं सोपं जातं. जेव्हा आपण स्वतःच्या भावनांपेक्षा इतरांच्या भावनांना जास्त महत्त्व देतो तेव्हा लोक आपल्याला गृहीत धरायला लागतात. जेव्हा आपण प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण स्वतःलाच हरवून बसतो आणि हळूहळू आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो. म्हणून आजपासून एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा. तुमची किंमत दुसऱ्या कोणाच्या मतावर अवलंबून नाही. तुमची किंमत लाईक्सवर अवलंबून नाही. तुमची किंमत लोकांच्या कौतुकावर अवलंबून नाही. तुमची किंमत तुमच्या बँक बॅलन्सवरही अवलंबून नाही. तुमची खरी किंमत ठरते तुमच्या स्वभावाने, तुमच्या मेहनतीने, तुमच्या संघर्षाने आणि तुमच्या आतल्या सामर्थ्याने. कधी कधी आयुष्यात असे दिवस येतील जेव्हा कोणी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, कोणी तुमचं कौतुक करणार नाही, कोणी तुमच्या मेहनतीची दखल घेणार नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही निरुपयोगी आहात. कारण हिऱ्याची किंमत कमी होत नाही जरी तो अंधारात पडला तरी, आणि सूर्याची चमक कमी होत नाही जरी काही लोकांनी डोळे बंद केले तरी. तसंच तुमचंही आहे. काही लोक तुम्हाला कमी समजतील, काही लोक तुमची टिंगल करतील, काही लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. पण त्यासाठी स्वतःवरचा विश्वास कधीच गमावू नका. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल त्या दिवशी तुमच्या चालण्यात आत्मविश्वास दिसेल, तुमच्या बोलण्यात ताकद दिसेल, तुमच्या निर्णयांमध्ये स्पष्टता दिसेल आणि जगही तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागेल. लक्षात ठेवा, स्वतःचा आदर करणारा माणूस कधीच स्वस्थ होत नाही. स्वतःच्या वेळेची किंमत जाणणारा माणूस कधीच गृहीत धरला जात नाही आणि स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस कधीच कायमचा हरत नाही. म्हणून स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा, स्वतःची किंमत ओळखा. कारण या जगात तुमच्यासारखा दुसरा कोणी नाही. तुमच्यात काहीतरी खास आहे, काहीतरी वेगळं आहे आणि त्या गोष्टीची जाणीव सर्वात आधी तुम्हालाच व्हायला हवी. आजपासून स्वतःला कमी समजणं बंद करा, स्वतःची तुलना करणं बंद करा आणि स्वतःची व्हॅल्यू ओळखून जगायला सुरुवात करा. कारण तुम्ही चिल्लर नाही, तुम्ही मौल्यवान आहात आणि तुमची खरी किंमत तुम्हालाच सर्वात आधी ओळखावी लागेल. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर सर्वप्रथम तुमचं मनापासून धन्यवाद. कारण याचा अर्थ एकच आहे की तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवायची इच्छा आहे आणि स्वतःची खरी किंमत ओळखायची आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. लोक आपल्याला का कमी समजतात, स्वतःचा आदर का महत्त्वाचा आहे आणि स्वतःची व्हॅल्यू वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे. मला मनापासून आशा आहे की या व्हिडिओमधील एकतरी विचार, एकतरी नियम तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल. आता जर हा व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडला असेल आणि यामधून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप मोठी मोटिवेशन असते. आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मोटिवेशन, सेल्फ रिस्पेक्ट, सक्सेस माइंडसेट आणि लाईफ चेंजिंग थॉट्सवरचे असेच व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. आता मला तुमच्याकडून एक गोष्ट नक्की जाणून घ्यायची आहे. कमेंटमध्ये सांगा, तुमच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग आला होता जेव्हा लोकांनी तुम्हाला कमी समजलं होतं किंवा तुमची किंमत केली नव्हती आणि त्या परिस्थितीत तुम्ही स्वतःला कसं सावरलं, तुम्ही त्यांना तुमची खरी किंमत कशी दाखवली. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण तुमचा एक अनुभव
दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला नवीन आशा देऊ शकतो, नवीन प्रेरणा देऊ शकतो आणि कदाचित त्याचं आयुष्य बदलू शकतो. म्हणून कमेंट करायला विसरू नका. मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचण्याचा प्रयत्न करते आणि तुमचे विचार जाणून घ्यायला मला नेहमीच आवडतं. तर मित्रांनो, स्वतःची किंमत ओळखा, स्वतःचा आदर करा आणि आयुष्यात कधीही स्वतःला कमी समजू नका. कारण तुम्ही सामान्य नाही, तुमच्यात खूप मोठी ताकद आहे. फक्त ती ओळखण्याची गरज आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन, प्रेरणादायी आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेहमी आनंदी रहा.